बदल घालून सांगून गेले मला भीमराव. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हा गैरसमज आहे की केवळ दलितांचे नेते, तरी सगळ्या समाजासाठी काम केलंय. डॉक्टर आंबेडकरांनी विविध पुस्तकांमधून अस्पृश्यता निर्मूलनाच्या आपल्या लढ्यांची तात्विक भूमिका मांडली. दुसऱ्या आघाडीवर गोलमेज परिषदेपासून ते घटना परिषदेपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रसंगी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी हक्कांची मागणी केली. आणि तिसऱ्या आघाडीवर अस्पृश्यांना एका झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं. सभा, परिषदा, मेळावे, वार्ताहर परिषदा, बैठका, चर्चा इत्यादी अनेक मार्गांनी जनजागरणाचा वेग त्यांनी कायम ठेवला. डॉक्टर आंबेडकर हे एक प्रकांड पंडित होते. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा विषयांवर त्यांनी केलेलं लिखाण आणि त्यांची भाषणं याची साक्ष देतात. त्यांचा हा गुण केवळ हरिजन बांधवांनीच नाही, तर सर्व समाजांनी, विशेषतः त्यातही पुढाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवा. नवभारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, लोकशाहीचे त्राते, मानवी स्वातंत्र्याचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाचं एक महान पर्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रामध्ये माझे गुरु आहेत. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचं योगदान फार प्रभावी आहे. त्यासाठी त्यांना सदैव लक्षात ठेवलं जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतीचे प्रकाश आहेत. डॉक्टर आंबेडकरांमुळे आपले प्रयत्न आणि पैसाही सार्थकी लागला. आज एका महत् कार्याची सफलता झालेली पाहिली. यश लाभास आले. डॉक्टर आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाता आहेत. मी जेव्हा डॉक्टर आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय असा भाव मला झाला. त्यांच्यासारखा विद्यासंपन्न पुरुष जगात दुसरा असूच शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानंतर अस्तित्वाची व्यापक जाणीव झाली. देवानी तुम्हाला जे दिलं नाही किंवा देऊ शकत नाही अशा गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिल्या आहेत. डॉक्टर आंबेडकरांना सतत शोषित आणि अस्पृश्य वर्गाचे व्यक्ती असल्याच्या नात्यानेच संबोधित केलं जातं. परंतु बुद्धिमत्तेच्या कसोटीवर ते हजारो सुशिक्षित विद्वानांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे विद्वान आहेत. या देशाच्या शासन प्रशासनात असं कोणतंच पद नाही ज्याच्यावर ते विराजमान होऊ शकत नाही. डॉक्टर आंबेडकर भारताच्या अतिविशिष्ट लोकांमध्येही एक असामान्य आणि सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचेच नेते नाहीत, तर ते संपूर्ण जगाचे नेते आहेत. मी आपल्या देशातील तरुणांना विनंती करतो की बाबासाहेबांनी लिहिलेली ग्रंथ, पुस्तके आपण वाचावी, त्यापासून शिक्षण घ्यावं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले आणि ज्या भूमीवर बौद्ध धम्माचा जन्म झाला त्याच भूमीवर त्यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. त्यात त्यांना त्यावेळेचे शंकराचार्य कुर्तकोटी यांनी साथ दिली. ते जखमी झाले होते. ज्यावेळेस येवला येथे बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागण्याची शपथ घेतली, तेव्हा शंकराचार्य कुर्तकोटी यांनी केलेले आवाहन फार महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, हिंदूंनो, हे आवाहन म्हणजे हिंदू समाजाला दिलेली अखेरची ताकीद आहे. अस्पृश्यतेच्या रूपाने शेकडो वर्षांपासून दलितांवर सवर्णांनी केलेला अत्याचार त्यांना असहनीय झाला. त्यांच्या सहनशीलतेची सीमा आता संपली आहे. हिंदू समाजातील ही विकृती शीघ्र न शीघ्र समूळ उखडून टाकण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र भारताची दिशा ठरवणारे एक महान भारतीय म्हणून डॉक्टर आंबेडकर संपूर्ण जगाच्या स्मरणात राहतील. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्षसुद्धा त्याच आधारावर चालवणार.
ज्या आधारावर डॉक्टर आंबेडकरांनी समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं. डॉक्टर आंबेडकरांचं संविधान आणि जाती निर्मूलनवादी लेखन ही आमची ऊर्जा आहे. मी पहिल्या वेळी डॉक्टर आंबेडकर यांना 1931च्या भारतीय गोलमेज परिषदेमध्ये भेटलो. दुसऱ्यांदा मी 1946 मध्ये पंतप्रधान वल्मेंट एटलींच्या निमंत्रणावर भारताला अधिक अधिकार देण्याच्या विषयांवर चर्चेसाठी गांधी, नेहरू, जीना, राजगोपालाचारी आणि डॉक्टर आंबेडकर या नेत्यांना भेटलो. प्रतिनिधी मंडळाचा सदस्य असल्यामुळे आणि ब्रिटनच्या मजूर संघटनेशी संबंधित असल्याकारणाने मला स्वभावतः डॉक्टर आंबेडकरांची मदत घ्यावी लागली. त्यांनी उद्योग, कारखाने आणि मजुरांच्या संबंधात खूप सारे महत्त्वपूर्ण सुझाव दिले. डॉक्टर आंबेडकर एक आसमानी व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी भारतीय समाजाच्या सुधारणांसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्यात एक प्रचंड ताकद होती आणि त्याविरुद्ध जाणे भारतीय वातावरणात कोणाच्याही आवाक्यातली गोष्ट नव्हती. अशा दूरदर्शी शूरवीर महापुरुषासोबत परिचय होणे जीवनाला नव्या उत्साहाने भरून टाकणारी घटना होती. एक अशी व्यक्ती ज्यांनी भारतीय इतिहासावर आपली न मिटणारी छाप सोडून ठेवली आहे. जर डॉक्टर आंबेडकरांचा जन्म भारताव्यतिरिक्त अन्य कुठल्याही देशात झाला असता तर त्यांना सर्वमान्य विश्वमानवांमध्ये स्थान मिळाले असते. डॉक्टर आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत. डॉक्टर आंबेडकर हे एकटेच 500 ग्रॅज्युएटांच्या बरोबरीचे आहेत. स्वतःच्या मेहनतीने प्राप्त केलेली त्यांची विद्वत्ता एवढी आहे की त्या विद्वत्तेच्या बळावर ते शासनाच्या कुठल्याही पदावर बसू शकतात. डॉक्टर आंबेडकर बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा मूळ झरा आहे. तुम्ही कोण आहात, कुठून आलात हे तितकं महत्त्वाचं नाही. प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो. जसे डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी होते. व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू असणारे डॉक्टर आंबेडकर हे अष्टावधानी आणि सामाजिक ऋणांची जाण असणारे होते. कायदा, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, सिंचन, कामगार, शेती क्षेत्रात त्यांचा केवळ हातखंडाच नव्हे तर त्या क्षेत्रात त्यांनी नवीन आणि सुधारित संकल्पना मांडल्या. त्याचा राष्ट्र उभारणीत उपयोग केला म्हणून त्यांचं योगदान अतुलनीय आहे. आपण अत्याधुनिक अशा जलविकास संकल्पनेकडून वळलो आहोत. महानदी, कोसी, सोन असे नदी प्रकल्प तयार झाले. प्रादेशिक विकासाचे प्रकल्प ज्यांनी तयार केले त्यांचे आम्ही ऋणी आहोत. ओरिसा असेंब्लीने हिराकूड धरणाचे विधेयक 28 ऑगस्ट 1947 रोजी मंजूर केले. त्यावेळीस केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर A.N. खोसला म्हणाले, हा हिराकूड प्रकल्प सुरू करण्यात डॉक्टर आंबेडकरांचा मोठा सहभाग आहे. ऊर्जा क्षेत्राच्या विकासाचे धोरण हे देशभरातील प्रमुख घटक वा समस्या यांचा विचार करून तयार केले जावे यासाठी देशातील सर्व राज्य आणि प्रांतांची मते मागवण्यात आली. या सर्व अभ्यासातून डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील समितीने जे नवं धोरण आखलं ते आजही ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी केल्या जात असलेल्या सर्व प्रयत्नांचा पाया आहे. यावरून डॉक्टर आंबेडकरांनी ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी केलेले काम किती श्रेष्ठ आणि दूरदृष्टीचे आहे हे लक्षात येतं. डॉक्टर आंबेडकरांनी महत्त्वाच्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्यावर भर दिला. खाजगी क्षेत्रालाही सहभागी करून घेण्याचे धोरण आखले. सार्वजनिक क्षेत्र हे खाजगी क्षेत्रासाठी रोल मॉडेल ठरावे ही त्यांची अपेक्षा होती. शेती आणि शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी त्यांनी शेतीबाबत राज्य समाजवाद आणि सामुदायिक शेतीच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. यात सर्व संसाधने आणि सामग्री पुरवण्याची जबाबदारी राज्य शासनावर टाकली. राजकीय हस्तक्षेप विरहित
स्वतंत्रपणे वित्तीय नियंत्रण ठेवणारी मध्यवर्ती संस्था स्थापन करावी असे सुचवले. यावरूनच पुढे रिझर्व्ह बँकेची कार्यपद्धती ठरली. सर्वसामान्य माणूस हा आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असावा असं त्यांचं मत होतं. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचा डॉक्टर आंबेडकरांनी पुरस्कार केला. डॉक्टर आंबेडकरांच्या मते मुली जर शिकल्या तर त्या विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतील. बाबासाहेबांचे महिला सक्षमीकरणाचे काम केवळ जनजागृतीपर्यंत मर्यादित नव्हतं, तर त्यांनी प्रत्यक्ष कायदे निर्मितीत सुद्धा महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. हिंदू कोड बिल हा त्याचाच एक भाग. हे बिल पास न झाल्यामुळे प्रसंगी त्यांनी मंत्रिपदाचाही राजीनामा दिला. गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपल्या देशांमध्ये गरोदर महिलांसाठी सुटी लागू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू मॅरेज बिल याचा आग्रह धरला नसता तर हिंदू स्त्रियांचे काय झाले असते याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. बाबा साहब के बारे में कुछ भी बोलना मुझे ऐसे लगता है कि जैसे सूरज को रोशनी दिखाना होगा. देखिए, आजादी जीतना एक बात होती है, आजादी पाना एक बात होती है, लेकिन आजादी को संभालना बहुत मुश्किल है. इन्हीं के संविधान की वजह से आज हम सब लोग सुरक्षित महसूस करते हैं. दोस्तों, मैं एक लड़की हूं, भारत देश की पुत्री हूं, और एक लड़की होने के नाते डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने नारी जाति पर किए हुए सारे उपकारों से भली भांति परिचित हूं और उनके बारे में काफी कुछ पढ़ भी चुकी हूं. स्वतंत्र पूर्व भारत में नारी को कोई विशेष अधिकार नहीं थे. लेडीज डिड नॉट हैव द राइट टू इक्वालिटी. उदाहरण के तौर पर बता दूं, मृत व्यक्ति के संपत्ति का वारिस सिर्फ उसका पुत्र हो सकता था, मगर आज कानूनन वो हक उसकी बेटी का भी है. और ये सिर्फ और सिर्फ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने लिखे हुए राज्य घटना के कारण हुआ है. अगर कोई औरत को किसी कारण डिवोर्स दिया जाता है तो उसकी उपजीविका के लिए उस पुरुष को अपनी आमदनी से उसे शेयर देना होगा. ये भी संभव हो चुका है राज्य घटना के कारण. और हाँ, अगर कोई लड़की विवाह योग्य हो जाती है, she has all the rights to take her own decision to select her own groom. And these provisions are done into the Indian Constitution by Dr. B.R. Ambedkar. Ladies were not allowed to take divorce from husband. उसके साथ ही मर मर के जीना पड़ता था. Yes, you heard me right. But today, the Constitution gives all us ladies the right to decide on this. आज अगर पति अन्यायी हो तो कोई भी सज्जन महिला उससे मुक्ति पा सकती है, बिल्कुल कानूनन. दोस्तों, ये बाबा साहब ने हम सबको बहाल किया हुआ भारत है, बिल्कुल मॉडर्न इंडिया. By doing all these provisions into the Indian Constitution for all the ladies, irrespective of caste and religion, Dr. Baba Saheb Ambedkar ने सारी महिला जाति पर अनन्य साधारण उपकार किया है. I am so lucky to be born in independent India. I cannot imagine the life which my foremothers and my great-grandmothers lived before independence. Thank you, Baba Saheb, for all that you did for India and for all that you have done for the human life. The real purpose of celebrating today, of celebrating this great occasion, to implement and follow his teachings in our life. Cultivation of mind is the ultimate aim of human existence. As the mind cultivates, they seek light of knowledge. As knowledge comes,
they understand Baba Sahib. As one understands Baba Sahib, they understand themselves. And as they understand themselves, they are on the right path of liberation. आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतीय समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. जय भीम.